इकडे आहे की ना परतूर येथे जो तहसीलदारावर झालेल्या तहसीलदारांनी केलेल्या कारवाईमध्ये प्रतिभा गोरे यांनी जो भूखनिजवर केलेली कारवाई ह्या संदर्भात दिनांक 7 तारखेला रात्री 12:50 वाजता प्रतिभा गोरे यांनी जी कारवाई केली इंदिरानगर आंबा रोड परतूर येथे, त्या याच्यामध्ये 5 लोकांवर गुन्हा दाखल झालेला आहे। 5 लोकांवर गुन्हा दाखल होऊन त्यांच्यावर अटक बी झालेली आहे। ते तरी हे लोक सगळे अटक होऊन त्यांना हे करून पुन्हा काही सूडबुद्धीचं राजकारण होत आहे। त्यामध्ये जे सामान्य लोक आहेत, जे याच्यामध्ये काम करणारे काही समाजसेवक आहेत, त्यांचा इथं सूडबुद्धी होत आहे व जे चोर आहेत ते सोडून जे शाहू लोक आहेत त्यांना फाशी देण्यात येत आहे याच्यामध्ये। तरी आमचं एवढंच म्हणणं आहे की असं न होता रीतसर चौकशी करून ज्या लोकांना ओवल्या जात आहे याच्यामध्ये जर ते दोषी आढळले तर आम्ही ते स्वीकारायला तयार आहेत, पण त्याची रीतसर चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी। पण जे दोषी त्याच्याबद्दल आम्ही काहीच बोललो नाहीत ना, पण विनाकारण ज्यावेळेस इतर लोकांना त्रास होतोय म्हणून आम्ही आज हे जिल्हा अधिकारी उपजिल्हा अधिकारी यांना निवेदन देण्यासाठी परतूर येथे आलेलो आहोत। तरी सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना एवढंच म्हणणं आहे की रीतसर कारवाई करण्यात यावी। आमचं म्हणणं नाही, जे झालं त्याच्यात हरकत नाही, पण विनाकारण कोणावर सूडबुद्धीचं राजकारण करून एवढंच आमचं म्हणणं आहे। आणि एवढे 2 शब्द बोलतो संपतो। आज या ठिकाणी माननीय उपविभागीय अधिकारी साहेब यांना एक निवेदन देण्यात येत आहे। निवेदनाचा विषय असा आहे की श्रीमती प्रतिभा गोरे तहसील कार्यालय परतूर यांनी सर्वसामान्य जनतेला मानसिक त्रास दिल्याबाबत त्यांची तक्रार आहे आणि रीतसर आम्ही ही तक्रार दाखलसुद्धा केलेली आहे। आम्ही यानंतर SDM ऑफिस आहे, DSP ऑफिस आहे, पोलीस अधीक्षक साहेबाचा ऑफिस आहे, जिल्हाधिकारी साहेब या सर्वांना हे निवेदन देणार आहे। कारण की या मुजोर अधिकाऱ्याची मुजोरी, अरेरावी, दादागिरी मी अनेक वेळेस या ठिकाणी पाहिलेली आहे। कारण याचं असं आहे की दिनांक 7/3/2025 12:50 वाजता तहसीलदार मॅडम खाजगी वाहनातून एक गौण खनिज उपसताना त्यांना एक ट्रक व हायवा आपे जे काही वाहन असेल ते आढळून आलं आणि त्या ठिकाणी त्यांनी रेड टाकली। अभिनंदन आहे की आपण चांगलं काम करता आणि त्या पद्धतीनं 5 जणांवर गुन्हे दाखलसुद्धा झाले। आम्ही त्याचं समर्थन कधीच करणार नाही। आम्ही त्याचा प्रथम निषेध करतो की महिला अधिकारी असताना आपण अरेरावी किंवा हात उचलणे हे चुकीचं आहे, याचा मी प्रथम निषेध करतो। परंतु तहसीलदार मॅडम हे दंडाधिकारी असताना 1 FIRचे 3 FIR, 164चा जबाब वेगळा, कोर्टात जबाब वेगळा, काय फॅक्ट्स काय पाठविले 2-3, त्याच्यात पुन्हा त्यांचं असं म्हणणं आहे की अजून इतरमध्ये 2-3 लोक आहेत। माझं असं स्पष्ट म्हणणं आहे, जर हे लोक गुन्हेगार असतील तर अवश्य त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, कोणतीही तमा न बाळगता। परंतु सदरीले 2-3 लोकांची नावं घेण्यात येत आहेत। ऐकीव माहिती आहे आम्ही ऐकतो, काही जबाब दिले हेही ऐकतो किंवा हे लोक त्या घटनास्थळी होते का, तुम्ही त्या ठिकाणी व्हिडिओ तयार केला, त्या व्हिडिओमध्ये या लोकांचा चेहरा दिसतो का, चेहरापट्टी दिसते का, हे या ठिकाणी घरी होते का इतर ठिकाणी होते, याची सखोल चौकशी करून तदनंतर गुन्हा दाखल करावा। नसता सर्व समाजाच्या वतीने परतूर शहरामध्ये येत्या 7 ते 8 दिवसात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। आम्ही गुन्हेगाराच्या पाठीशी नाहीत, ज्यांनी गुन्हा केला त्याला शिक्षा भेटली पाहिजे, परंतु ज्यांनी गुन्हा केला नाही त्याच्यावर खोटे आरोप आणि खोटा गुन्हा जर दाखल करत असतान तर तहसीलदार मॅडमनी हे लक्षात घ्यावं की परतूर येथील सर्व समाजाच्या वतीने तहसील कार्यालयावर हजारोच्या संख्येने मोर्चा काढण्यात येईल। याची आपण दक्षता घ्यावी, याची सर्वस्व जबाबदारी प्रशासनावर राहील। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।